बाळा, थांब. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. कारण आज मी तुझ्या मनात दडलेल्या त्या दुःखाबद्दल बोलणार आहे, जे तू कोणालाही सांगत नाहीस. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण शेवटी मी तुला तुझ्या दुःखामागचे एक मोठे कारण सांगणार आहे, जे समजल्यावर तुझ्या मनाला नक्कीच आधार मिळेल. बाळा, आज तुला असे वाटत असेल की माझ्या आयुष्यात माझी साथ देणारे कोणीच नाही, ज्यांच्यासाठी मी नेहमी उभा राहिलो, ज्यांना मी आपले मानले, त्यांच्या सुखदुःखात मी सहभागी झालो. तेच लोक आज माझ्यापासून दूर गेले आहेत. काही लोकांनी माझ्या मनाचा विचार केला नाही, काहींनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर काहींनी माझी गरज संपताच मला एकटे सोडून दिले. बाळा, तुझ्या मनात हा प्रश्नही येत असेल की स्वामी, माझ्याच आयुष्यात असे का घडते? मी कोणाचे वाईट केले नाही, तरी मला एवढे दुःख का मिळते? पण बाळा, आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात कुणीही साथ देत नाही याचा अर्थ तुझ्यावर शाप आहे असे अजिबात समजू नकोस. लोकांची साथ सुटली म्हणून माझी साथ सुटली असे कधीही होणार नाही. जेव्हा जग तुझ्यापासून दूर जाते तेव्हा कधी कधी मी तुला जगापासून दूर करून माझ्या जवळ घेत असतो. कारण काही लोक तुझ्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी नसतात, ते फक्त तुला अनुभव देण्यासाठी आलेले असतात. बाळा, ज्यांनी तुला सोडून दिले त्यांच्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकेलच असं नाही. काही नाती आपल्याला प्रेम शिकवतात, काही नाती विश्वास शिकवतात, तर काही नाती आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतात. तुझ्या आयुष्यातून जे लोक दूर गेले त्यांच्यामुळे तुझ्या मनाला वेदना झाल्या असतील, पण त्या वेदनेमधूनच तुझ्यात एक नवीन ताकद जन्माला येत आहे. बाळा, तू आज एकटा बसून रडत असशील, तुझ्या डोळ्यात अश्रू असतील आणि मनात खूप सारे प्रश्न असतील. पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अश्रूंची मला जाणीव आहे. तू रात्री सर्व झोपल्यानंतर शांतपणे रडतोस, तेव्हाही मी तुझ्या जवळ असतो. तू मनात म्हणतोस, आता माझे कोण आहे? तेव्हा मी तुझ्या हृदयातूनच उत्तर देत असतो, बाळा, मी आहे ना, मी तुझा स्वामी आहे. तुला वाटत असेल की तुझ्या दुःखाचा काळ कधीच संपणार नाही, पण बाळा, काळ नेहमी सारखा राहत नाही. जसा काळोख कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही, तसाच तुझ्या आयुष्यातील हा दुःखाचा काळही कायमचा नाही. आज परिस्थिती कठीण आहे, पण उद्या ती बदलेल. आज तुझ्या हातात काही नाही असे वाटत असेल, पण उद्या तुझ्या प्रयत्नांचे फळ तुलाच मिळेल. बाळा, मी तुझी परीक्षा घेत आहे असे समजून घाबरू नकोस. मी तुला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत करण्यासाठी घडवत आहे. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले आहेत ना, ते तुला थांबवण्यासाठी नाहीत बाळा, तर तुला तुझ्या
सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी आले आहेत. आज तू एकटाच चालत असशील, पण उद्या तुझ्या धैर्याची उदाहरणे दिली जातील. आणि बाळा, ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझी साथ सोडली, ज्यांनी तुझ्या दुःखाकडे दुर्लक्ष केले, त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. त्यांना माफ कर आणि पुढे चालत राहा. कारण राग तुझ्या मनाला जखमी करेल, पण क्षमा तुला शांत करेल. तुझ्या आयुष्यातील उत्तर तुझ्या रागात नाही, तर तुझ्या संयमात आहे. बाळा, आजपासून स्वतःला एकटे समजू नकोस. जेव्हा तुझे मन भरून येईल, तेव्हा माझे नाव घे. शांतपणे डोळे मिट आणि म्हण, स्वामी, मला आता तुमच्या आधाराची गरज आहे. मी तुमच्या मनाला धीर देईन. मी तुझ्या मनाला धीर देईन. तुझ्या विचारांना शांत करेन आणि तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईन. तुझे दुःखाचे दिवस हळूहळू संपतील बाळा, पण त्यासाठी तू आशा सोडू नकोस. तुझ्या मनातील विश्वास जिवंत ठेव. आज जे मिळाले नाही त्यासाठी स्वतःला अपयशी समजू नकोस. कदाचित मी तुला त्यापेक्षाही चांगले काही देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असेल. माझा वेळ कधीच चुकीचा नसतो. बाळा, लक्षात ठेव, लोकांची साथ सुटली तरी तुझा स्वामी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू माझे नाव घेऊन पुढे चालत राहा. आज तुझ्या मनात दुःख आहे, पण उद्या याच मनात समाधान असेल. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या याच डोळ्यात आनंद अश्रू असतील. म्हणून बाळा, धीर सोडू नकोस. स्वतःला हरलेलं समजू नकोस आणि कोणासाठीही स्वतःचे मन तोडू नकोस. तुझ्या आयुष्यात अजून खूप चांगले दिवस येणार आहेत. तुझ्या दुःखाची रात्र संपेल आणि सुखाची पहाट नक्की होईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. आणि बाळा, जर तुला वाटत असेल की हा संदेश आज तुझ्यासाठीच होता, तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे नक्की लिही. हा संदेश अशा व्यक्तींपर्यंत पोहोचव जी आज स्वतःला एकटी समजत आहे. व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि अशाच स्वामींच्या प्रेमळ संदेशासाठी मी आणि स्वामी चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.